प्रथम स्थानाचा मेषेचा स्वामी मंगळ हा तुमचा राशीचा स्वामी द्वितीय स्थानात वृषभ राशीत गुरु सोबत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये तुम्ही तुमच्या वाणीवर ताबा ठेवणे गरजेचे आहे. बोलताना टीका करणे शक्यतो टाळा. अनपेक्षित खर्च होऊ शकतात. खाण्यावर ताबा ठेवा. मांसाहार जास्त तिखट खाणे टाळा. द्वितीय स्थान, गुरु द्वितीय स्थानात आहे. मेष राशींच्या जातकांचे लग्न ठरण्याचे योग दिसत आहेत. बरोबर मंगळ असल्यामुळे तिखट मसालेदार खाणे टाळा. अनपेक्षित खर्च होऊ शकतो. कुटुंबात वादावादी शक्यतो टाळा. तृतीय स्थान, पराक्रमाचे हे स्थान आहे. त्याचा मिथुन राशीचा स्वामी बुध हा पंचम स्थानात शुक्राबरोबर विराजमान आहे. मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्यात अभ्यासासाठी चांगला काळ आहे. मंगळाची चौथी दृष्टी बुधावर असल्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. चतुर्थ स्थान हे सुखस्थान आहे आणि रवी विराजमान आहे. पंचम स्थानाचा स्वामी रवी चतुर्थात आहे. शेअर मार्केट करणाऱ्या जातकांसाठी हा चांगला कालावधी आहे. नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची संधी आहे. पंचम स्थान, अतिशय पवित्र स्थान असलेले पंचम स्थानात बुध आणि शुक्र विराजमान आहेत. प्रेम, विद्या, संतती, कला यासाठी हा काळ अनुकूल आहे. मंगळाची चौथी दृष्टी असल्यामुळे प्रेम प्रकरणात वादावादी टाळा. षष्ठ स्थान, षष्ठ स्थानात केतू विराजमान आहे. षष्ठ स्थान रोग, आजार, ऋण, शत्रूचे स्थान आहे. तिथे कन्या रास आहे. त्याचा स्वामी बुध पंचमात आहे. म्हणून विद्यार्थ्यांसाठी एक सल्ला की अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते. प्रेम प्रकरणासाठी जरी हा काळ चांगला असला तरी प्रेम प्रकरणात गैरसमज किंवा इतरांच्या बोलण्यामुळे गैरसमज होऊ शकतात. सप्तम स्थान, सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र पंचमात आहे आणि गुरु द्वितीय स्थानात. म्हणून प्रेम किंवा विवाह होण्याचे संकेत मिळत आहेत. अष्टम स्थान, एक प्रकारचे गूढ असलेले हे स्थान आणि वृश्चिक रास असलेले स्थानाचा स्वामी मंगळ द्वितीयात गुरु सोबत आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता दर्शवत आहे. प्रॉव्हिडंट फंड, पॉलिसी, वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता दिसत आहे. अष्टम स्थानावर मंगळ आणि गुरुची सातवी दृष्टी पण आहेच. गुरुची शुभ दृष्टीमुळे गुप्तधनाचे योग बनत आहेत. गूढ विद्येची आवड निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्योतिष अध्यात्मामध्ये प्रगती होईल. नवम स्थान, अतिशय पवित्र स्थानात धनुरास आहे. त्याचा स्वामी गुरु द्वितीयेत आहे. धन आगमनाचे योग आहेत. नवीन नोकरी किंवा नोकरीत प्रमोशन होण्याचे योग दिसत आहेत. विवाह इच्छुक जातकांसाठी योग्य काळ आहे. दशम स्थान, दशम स्थानात मकर रास आहे आणि मकर राशीचा स्वामी शनी लाभस्थानात स्वगृही आहे. शनीची दृष्टी प्रथम, पंचम आणि अष्टम स्थानावर आहे. वकील, शास्त्रज्ञ, इंजिनियर जातकांसाठी चांगला काळ आहे. एकादश स्थान, एकादश स्थानात शनी महाराज विराजमान आहेत. स्वगृही उच्चीचे असलेले शनी महाराज धनस्थानात असल्यामुळे धन आगमनात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. पंचमातील शुक्रावर बुधावर दृष्टीमुळे शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेम प्रकरणात अतिशय सांभाळून राहावे. द्वादश स्थान, द्वादश स्थानात मीन रास आहे. त्याचा स्वामी गुरु द्वितीय स्थानात मंगळाबरोबर आहे. दान धर्म तुमच्या हातून होण्याचे शक्यता आहे. अनपेक्षित खर्च होऊ शकतात. द्वादश स्थानात राहू आहे. नवीन कर्ज घेण्याचे शक्यतो टाळा.